नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीज मध्ये. आज आपण भाग 4 बघणार आहोत. या अगोदरचे भाग 1, 2, 3 हे श्रीकांत साठे परिक्रमा या माझ्या युट्यूब चॅनेलवर आहेत. ते सर्वांनी बघावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण का हे प्रश्न मी जे फ्रेम करतोय ते अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आहेत. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षेसाठी. चला तर सुरू करूया आपला हा प्रश्नांचा रॅपिड फायर राऊंड. पहिला प्रश्न घ्या. पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांद्वारे 2025 हे खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? अ विधान आहे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष म्हणजेच इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. व विधान आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह. क विधान आहे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिझर्वेशन. ड विधान आहे आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वास वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट. आणि ई विधान आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन 1 अ ब क, पर्यायी उत्तर 2 ऑप्शन 2 ब क ड, ऑप्शन 3 अ ब क ड, ऑप्शन 4 अ ब क ड ई. संयुक्त राष्ट्रांद्वारे 2025 हे खालीलपैकी कोणतं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? चला सर्वांनी सोडवा. चला आपला टाइम इथं समाप्त होतोय. 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून वेगवेगळ्या गोष्टींना हायलाइट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानं घोषित केलंय. पहिलं म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रमोट करण्यासाठी 2025 हे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष आहे. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकाराला प्रमोट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. तसंच हिमनद्यांच्या संवर्धनाला प्रमोट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय. आणि त्याचबरोबर शांतता आणि विश्वास जगभरामध्ये नांदावा, कारण का आता बघतोय आपण इस्रायल पॅलेस्टाईन, रशिया युक्रेन हे युद्ध चालले आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वास वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट घोषित करण्यात आलंय. तर अ ब क ड ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे अलीकडेच अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 2026. ठीक आहे, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, काल सगळ्यांना 2026. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आता इथं बघा 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट प्रजातींसाठीचं वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं. तर 2026 हे इंटरनॅशनल इयर ऑफ व्हॉलेंटियर्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकांसाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष. त्याचबरोबर इंटरनॅशनल इयर ऑफ रेंजलँड्स अँड पॅस्टोरलिस्ट म्हणजे गायरान आणि पशुपालकांचं आंतरराष्ट्रीय वर्ष. आणि इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर म्हणून 2026 डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला इथं माहिती हवं. काल सगळ्यांना हे अत्यंत महत्वाची 2025 वर्ष आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिझर्वेशन म्हणून 2025 अनाऊन्स केलंय. त्याचबरोबर ग्लेशियर डे, आंतरराष्ट्रीय हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर पहिल्यांदाच 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय ग्लेशियर डे म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. 21 मार्चला वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर्स म्हणजे जागतिक हिमनदी दिन डिक्लेअर करण्यात आलेला आहे. हे पण आपल्याला इथं त्यानिमित्तानं माहिती हवं. दुसरा प्रश्न घ्या. 11 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांचं निधन झालं. त्यांच्याबाबत योग्य विधानं ओळखा. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला. अ विधान आहे. ब विधान आहे ते त्यांच्या पाचोळ्या कादंबरीसाठी ओळखले जातात. आणि क विधान आहे त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला होता. ऑप्शन 1 आहे फक्त ब, ऑप्शन 2 आहे फक्त अ आणि ब, ऑप्शन 3 आहे फक्त वरील सर्व आणि ऑप्शन 4 आहे एकही नाही. तर योग्य विधान कोणतं?
तर थोडा ऑप्शन मध्ये फ्रेम करण्यामध्ये थोडासा घोळ झालाय. तर इथं काय करा प्रत्येकानं, फक्त ब ऐवजी फक्त अ. ठीक आहे. फक्त ब ऐवजी फक्त अ, आणि अ आणि ब हा जो ऑप्शन आहे त्याऐवजी फक्त ब आणि फक्त क असा ऑप्शन काय करा, एडिट करा प्रत्येकाने. ठीक आहे, कळाल सगळ्यांना. तर चुकून ऑप्शन मध्ये थोडासा गोळ झालाय. पहिला ऑप्शन आहे फक्त अ, म्हणजे त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला. दुसरा ऑप्शन आहे फक्त ब क, ते त्यांच्या पाचोळ्या कादंबरीसाठी ओळखले जातात आणि त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलाय. तिसरा ऑप्शन आहे वरील सर्व आणि चौथा ऑप्शन आहे एकही नाही. चला आता सोडवा. येस. आणि जर बघितलं तर त्याचं योग्य उत्तर आहे फक्त ब आणि क. योग्य पर्याय कुठला आहे, फक्त ब आणि क. त्यांचा जन्म लातूरचा आहे, सोलापूरचा नाही. ठीक आहे. पाचोळा कार म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाचोळा ही त्यांची कादंबरी फार फेमस आहे आणि राज्य शासनाचा साहित्य क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक तो म्हणजे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 त्यांना जाहीर झाला होता. र बोराडे यांचं निधन झालेलं आहे फेब्रुवारी 2025 मध्ये. ते ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 चा जाहीर झाला होता. त्याचबरोबर पाचोळा ही त्यांची सुमारे 55 वर्षापूर्वीची प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. त्यांचा जन्म लातूर मधल्या काटगाव या गावचा आहे. शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर आमदार सौभाग्यवती ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. चारापाणी या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. कणसा आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोयंबा असे त्यांचे संग्रही आहेत. बाल साहित्यही त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते. ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. हिंगोली इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पण त्यांनी भूषवलं होतं. र बोराडे हे लातूरचे आहेत. त्यामुळं ऑप्शन 1 हा विधान अ हे चुकीचं होतं. त्यानंतर तिसरा प्रश्न घ्या. बीसीसीआय चे नमन पुरस्कार 2023-24 बाबत योग्य जोड्या लावा. एका बाजूला पुरस्कार आणि दुसऱ्या बाजूला पुरस्कार प्राप्तकर्त्यांची यादी आहे. पुरस्कारांमध्ये अ कर्नल सी के नायडू पुरस्कार, ब बीसीसीआय विशेष पुरस्कार, क पॉली उमरीगर पुरस्कार आणि ड सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार. प्राप्तकर्त्यांमध्ये 1 जसप्रीत बुमराह, 2 सरफराज खान, 3 रविचंद्रन अश्विन आणि 4 सचिन तेंडुलकर. आणि अशा प्रकारे अ ब क ड ला 1 2 3 4 हे काय करायचे आहेत, जुळवायचे आहे. ठीक आहे, चला सोडवा प्रश्न. चला आपला वेळ इथं समाप्त होतोय. बीसीसीआय न नमन पुरस्कार असा प्रश्न येईल तुम्हाला, नमन पुरस्कार कोणत्या संघटनेतर्फे देण्यात आले. तर बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया, भारतामध्ये क्रिकेटचं कंट्रोल करणारी बीसीसीआय जी संघटना आहे तिच्यातर्फे 2023-24 सालासाठीचे हे पुरस्कार देण्यात आले. कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार हा यावेळी सचिन तेंडुलकरला देण्यात आलेला आहे. त्यामुळं अ च उत्तर जर बघितलं तर 4 आहे. अ ला 4 जोडी होते. बीसीसीआयचा विशेष पुरस्कार अलीकडेच रिटायर झालेला रविचंद्रन अश्विन हा स्पिनरला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूसाठी देण्यात येतो. 2023-24 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी कुणी केलेली आहे बरं, तर ती जसप्रीत बुमराह यानं केलेली आहे. आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुषांमध्ये कुणी केलेलं आहे, तर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण सरफराज खान याचं ठरलेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर अ ला 4, ब ला 3, क ला 1 आणि 2, 4 3 1 2 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. आपल्याला माहिती पाहिजे की 2023-24 पुरस्कारामध्ये सचिन तेंडुलकरला कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर बीसीसीआय विशेष पुरस्कार रविचंद्रन अश्विनला, पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा जसप्रीत बुमराहला, तर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला पुरस्कार सांगलीच्या स्मृती मंदाला
वंदना हिला मिळालाय. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार सरफराज खानला, तर आंतरराष्ट्रीय पदार्पण महिलांमध्ये आशा शोभना हिला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे 2023-24 चे पुरस्कार आपल्याला इथं माहिती हवेत. ठीक आहे, दुसरे पण मी पुरस्कार दिलेले आहेत, मात्र इतकेशे ते महत्वाचे नाहीत. तरी तुम्हाला हवा असल्यास याची स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा चौथा प्रश्न घ्या. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये यानिक सिन्नर यानं कोणाचा पराभव केला? पहिला ऑप्शन आहे अलेक्झांडर झ्वेरेव, दुसरा ऑप्शन आहे नोवाक जोकोविक, तिसरा ऑप्शन आहे कार्लोस अल्काराज आणि चौथा ऑप्शन आहे डॅनियल मेदवेदेव. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये यानिक सिन्नरनं कोणाचा पराभव केला? चला आपला वेळ इथं संपतोय आणि याचं उत्तर आहे अलेक्झांडर झ्वेरेव. आपल्याला माहिती पाहिजे की दरवर्षी 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात. पहिली होते ऑस्ट्रेलियन ओपन, मग होते फ्रेंच ओपन, मग होते विम्बल्डन आणि मग होते युएस ओपन किंवा अमेरिकन ओपन. तर अशा प्रकारे अफवा असं लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलियन ओपन हार्डकोर्टवर खेळवली जाते, फ्रेंच ओपन लाल मातीवर खेळवली जाते, विम्बल्डन गवतावर ग्रासवर खेळवली जाते, तर युएस ओपन ही पण हार्डकोर्टवर खेळवली जाते. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 ही 2025 मधली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. ती ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथल्या रॉड लेबर अरेना कोर्टवर झाली आणि त्यामध्ये पुरुष एकेरीमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून कुणी केलेला आहे? इटलीच्या यानिक सिन्नर यानं हा पराभव केलाय आणि त्यानं सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले आहे. तर महिला एकेरीमध्ये जर बघितलं तर अमेरिकन टेनिसपटू मॅडिसन कीज हिनं बेलारुसच्या एरिना सबालेंका हिचा पराभव केलेला आहे आणि पहिल्यांदाच हा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. काल सगळ्यांना तर यानिक सिन्नर यानं अलेक्झांडर झ्वेरेवला हरवलं, तर अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं बेलारुसच्या एरिना साबालेंका हिला ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये हरवलं. हे आपल्याला इथं माहिती हवं. पाचवा प्रश्न घ्या, हा पण जोड्या लावायचा प्रश्न आहे. 2025 मधील पद्मविभूषण विजेते यांच्या जोड्या लावा. तर व्यक्तीचं नाव आणि त्याचं क्षेत्र आणि राज्य अशा प्रकारे काय बरं कॉलम आहेत. पहिला व्यक्तीचे नाव या कॉलम मध्ये ऑप्शन आहे, विधान आहे दुव्वूर नागेश्वर रेड्डी. निवृत्त न्यायाधीश श्री जगदीश सिंह खेहर. श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लाखिया. लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम. क्षेत्र आणि राज्यांमध्ये 1 कला गुजरात, 2 कला कर्नाटक, 3 औषधशास्त्र तेलंगणा, 4 सार्वजनिक व्यवहार चंदीगड. आता ब क ड ला 1 2 3 4 असे ऑप्शन्स जोड्या लावा. चला आपला टाइम इथं समाप्त होतोय. तुम्हाला वाटत असेल सर हे प्रश्न का बोलतायत, आम्हाला शांततेत वाचू द्या असं तुमचं जर म्हणणं असेल तर आपले बरेच सारे दिव्यांग बंधू भगिनी हे लेक्चर बघतायत, तर त्यांना काय प्रश्न काय आहे हे किमान ऐकून कळावं आणि त्यांना ते सोडवता यावं यासाठी आपण काय करतोय प्रश्न वाचून दाखवतोय. ओके चलो. तर 2025 मधले पद्मविभूषण विजेते आपल्याला माहिती पाहिजे आणि यामध्ये जर बघितलं तर दुव्वूर नागेश्वर रेड्डी हे कोण आहेत बरं? तर हे डॉक्टर आहेत, कुठले? तेलंगणा मधले. ठीक आहे. त्याचबरोबर निवृत्त न्यायाधीश श्री जगदीश सिंह खेहर हे पहिले सरन्यायाधीश, जे पहिले शीख व्यक्ती जे सरन्यायाधीश झाले होते. आता निवृत्त न्यायाधीश म्हटल्यावर आपल्याला कळायला पाहिजे की सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामधलेच ते असणार, म्हणजे लॉजिकली पण आपण हा प्रश्न सोडवतो. त्यामुळे ब च 4 उत्तर म्हणजेच 2 आणि 4. ठीक आहे, 4 किमान आपल्याला एक ऑप्शन तरी कळाला. आता श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया आणि लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम हे आहेत. आता साऊथचं नाव म्हटल्यावर सुब्रमण्यम हे कर्नाटकचे असतील आणि लखिया ह्या गुजरातच्या असतील. अशा प्रकारे पण आपण काय करू शकतो, लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? तर जर बघितलं तर याचं उत्तर आहे 3 4 1 2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. कळालं सगळ्यांना? तर पद्मभूषण विजेते आपल्याला हे माहीतच पाहिजेत. पद्मविभूषण विजेते आपल्याला माहीतच पाहिजेत. दुव्वूर नागेश्वर रेड्डी हे कोण आहेत बरं? तर ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत. म्हणजेच काय की ते पोट विकार तज्ञ आहेत
आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे ते प्रमुख आहेत. एशियन हेल्थकेअर फाउंडेशनची स्थापना त्यांनी केलेली आहे, ते तेलंगणाला बिलॉंग करतात. तर न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर हे जर बघितले तर चंदीगडचे आहेत. ते देशातले पहिले शीख व्यक्ती होते जे सरन्यायाधीश झाले होते आणि देशाचे 44वे सरन्यायाधीश होते. कुमुदिनी रजनीकांत लाखिया या लखनौ घराण्याच्या प्रसिद्ध अशा कथ्थक नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम हे व्हायलिन वादक आहेत, संगीतकार आहेत. कर्नाटकी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतामध्ये त्यांना ओळखलं जातं. त्यांच्यासोबत M.T. वासुदेवन नायर यांना मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालाय. ते केरळचे आहेत. ते प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते होते. तर ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पुरस्कार व्यापार आणि उद्योग यासाठी मिळालाय. ते जपानचे आहेत. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष आणि भारतामध्ये मारुती सुझुकीची भागीदारी ज्यांनी सुरू केली असे व्यक्ती ते म्हणजे ओसामू सुझुकी. आणि श्रीमती शारदा सिन्हा यांना कला शाखेमध्ये बिहारचे आहेत. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालाय. त्या बिहारच्या कोकिळा म्हणून ओळखल्या जातात आणि फोक सिंगर आहेत. त्या छठ पूजा गीतांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. इथं तुम्हाला दिसत आहेत दुगूर नागेश्वर रेड्डी, जगदीप सिंग खेहर, कुमुदिनी रजनीकांत लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, M.T. वासुदेवन नायर, ओसामू सुझुकी आणि शारदा सिन्हा. अशा प्रकारच्या इंटरेस्टिंग स्लाइड्स आणि तुम्हाला कशा प्रकारे गोष्टी लक्षात ठेवायच्या यासाठी माझे लेक्चर्स आहेत बीइंग ऍस्पिरंट या आपल्या ऍपवर. आणि बीइंग ऍस्पिरंट या ऍपवर अशा स्लाइडच्या माध्यमातून इंटरेस्टिंग नेमकं काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही अशाच प्रकारे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि व्हिडिओ लेक्चर तुम्ही करंटचे बघितल्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल मेमरी तुमची जागृत होते आणि तुम्हाला माझा आवाज एक्झाम मध्ये ऐकतो असं माझ्या स्टुडंटचं काय बरं फीडबॅक आहे की प्रश्न वाचला की तुमचा आवाज स्लाइड मधला आठवतो आणि ती स्लाइड आम्हाला आठवते. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं असेल तर बीइंग ऍस्पिरंट या ऍपवर अर्जुन बॅच ही गट ब गट क साठी जॉईन करा आणि त्याचा QR कोड इथं आहे. तुम्ही तो QR कोड स्कॅन करून पण या बॅचला जॉईन करू शकता. त्याचबरोबर सातत्य बॅच ही राज्यसेवेसाठी मी आणलेली आहे आणि या बॅचचा QR कोड इथं आहे. या बॅचलाही तुम्ही जॉईन करू शकता. तसंच जर बघितलं तर तुम्हाला फक्त 2025चं करंट अफेअर्स करायचं असेल तर वार्षिक चालू घडामोडी ही जी बॅच आहे ती उपलब्ध आहे. तिचा QR कोड इथं दिलाय. त्या वार्षिक चालू घडामोडी बॅच सोबत मी वन लाइनर बॅच फ्री दिलेली आहे आणि ती वन लाइनर बॅच तुम्हाला फक्त घ्यायची असेल तर वन लाइनर चालू घडामोडी बॅच वर आज 50% डिस्काउंट आहे. केवळ आणि केवळ 149 रुपयांमध्ये जवळपास म्हणजे 150 रुपयांमध्ये तुम्हाला ही बॅच आज उपलब्ध असेल. सर्व वन लाइनर PDF तुम्हाला मिळतील. दर महिन्याच्या 400+ वन लाइनर प्रश्न उत्तराच्या फॉर्म मध्ये आणि त्याची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल फक्त प्रश्नांची. त्या प्रश्नांची PDF डाउनलोड करा आणि ते सोडवा. नाही सुटले तर आपली PDF रेफरन्स साठी ऍप मध्ये आहेच. तर ही बॅच सर्वांनी जॉईन करा. या बॅचला ही तुम्ही बीइंग ऍस्पिरंट या ऍप वर जॉईन कर एनरोल करून तुम्ही काय करू शकता बरं जॉईन करू शकता. आणि आता आपण जसे प्रश्न करतोय त्याच क्वालिटीचे प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतील त्याच्या प्रश्नांची 300+ प्रश्नांची PDF डाउनलोड करायची आहे, त्याची प्रिंट काढून तरी सोडवायची असतील तरीही ती बॅच उपलब्ध आहे. परिक्रमा सराव प्रश्नसंच या 2024च्या सर्व आणि 2025च्या दर महिन्याचे जवळपास 300+ प्रश्न सोडवा परिक्रमा सराव प्रश्नसंच या बॅच मध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या 6वा. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला? ऑप्शन 1 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो. दुसरा ऑप्शन भारतीय नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस इनकॉइस, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इनकॉइस. तिसरा ऑप्शन 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश. आणि चौथा ऑप्शन ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ओडिशा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. चला तुमचा इथं वेळ संपतोय. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 हा इनकॉइस या संस्थेला अनाऊन्स करण्यात आलाय. इनकॉइस या संस्थेचं हेडक्वार्टर कुठे आहे? कुठे आहे ही संस्था? हैदराबाद मध्ये. हैदराबाद मध्ये इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ही संस्था संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 ची विजेती ठरलेली आहे आणि 23 जानेवारी 2025 रोजी या संस्थेला पुरस्कार मिळाला. या संस्थेची स्थापना झाली होती 1999 मध्ये. समुद्राशी संबंधित आपत्ती व्यवस्थापनामध्ये
ती विशेषज्ञ अशी आहे. सुनामी पूर्व चेतावणी केंद्र ती चालवते. त्याचबरोबर पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशनच्या एका युनिट अंतर्गत ती कार्य करते. आपल्याला माहिती पाहिजे की दरवर्षी गृह मंत्रालयाद्वारे 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात येतो. संस्था गटामध्ये 51 लाख रुपये मिळतात, तर व्यक्तीला दिला तर 5 लाख रुपये मिळतात. 2025 चा पुरस्कार हैदराबाद मधल्या इन्कॉइसला मिळाला. 24 चा पुरस्कार उत्तर प्रदेश मधल्या 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला मिळाला आणि 23 चा पुरस्कार ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलई अग्निशमन केंद्र मेघालय मिझोरम यांना मिळालेला आहे. बाकीचे सर्व महत्वाचे नाहीत, आपल्याला 25 आणि 24 चे तेवढे महत्वाचे आहे. 7वा प्रश्न घ्या. 29 जानेवारी 2025 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोने श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं ऐतिहासिक 100व्या प्रक्षेपणामध्ये GSLV F-15 द्वारे कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? ऑप्शन 1 GSAT-20, ऑप्शन 2 RISAT-2BR-2, ऑप्शन 3 NVS-02, ऑप्शन 4 INSAT-4B. तर आपला वेळ इथं संपतोय. आपल्याला हे फार महत्वाचं प्रक्षेपण आहे. सतीश धवन स्पेस सेंटर मधलं 100वं प्रक्षेपण आणि त्या प्रक्षेपणामध्ये GSLV F-15 या प्रक्षेपकाद्वारे रॉकेटद्वारे न्यू नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-02 हा प्रक्षेपित करण्यात आला. ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. इस्रोनं SDSC मधनं ऐतिहासिक 100वं प्रक्षेपण केलं. किती तारखेला? 29 जानेवारी 2025 रोजी. ही तारीख ही आपल्यासाठी महत्वाची आहे. GSLV F-15 या रॉकेटद्वारे जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल या रॉकेटद्वारे ते पाठवण्यात आलं आणि NVS-02 हा नाविक नावाच्या आपल्या रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे. त्या नाविकच्या प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली जी आहे आपल्या नाविक नावाची, नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये NVS-02 हा दुसऱ्या पिढीचा उपग्रह आपण पाठवलेला आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे. पहिलं प्रक्षेपण SDSC मधनं 1979 मध्ये झालं होतं. रोहिणी नावाचा टेक्नॉलॉजी पेलोड हा पाठवण्यात आला होता SLV-3E1 याद्वारे. मात्र तो पार्शियली सक्सेसफुल झाला होता. पहिलं यशस्वी प्रक्षेपण 1980 मध्ये SVL-3E2 द्वारे आपण रोहिणी उपग्रह RS-1 पाठवला होता. ठीक आहे. त्यानंतर हे 100वं प्रक्षेपण आहे. GSLV F-15 द्वारे आपण काय पाठवलेलं आहे बरं? NVS-02 पाठवलेलं आहे. चला 8वा प्रश्न घ्या. अलीकडे चर्चेत असलेली संजय प्रणाली कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे विकसित केली आहे? ऑप्शन 1 DRDO आणि इस्रो, ऑप्शन 2 भारतीय लष्कर आणि BEL, ऑप्शन 3 भारतीय वायुदल आणि HAL, ऑप्शन 4 BEL आणि इस्रो. संजय प्रणाली कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे? तर आपला वेळ इथं संपतोय. आपल्याला माहिती पाहिजे संजय प्रणाली भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL या संघटनेतर्फे करण्यात आले. संजय, महाभारतामध्ये संजय नावाचं एक कॅरेक्टर आहे बघा. ते काय करत असतात? धृतराष्ट्राला एका टेलिव्हिजन सारखं काम करत असतात. त्यांना दिव्य दृष्टी असते आणि त्यामुळे कुरुक्षेत्रावर जे युद्ध चाललंय त्याची इत्थंभूत माहिती ते घर बसल्या धृतराष्ट्राला देत असतात. तशाच प्रकारे ही संजय प्रणाली काम करते. ही युद्धभूमीची देखरेख प्रणाली आहे. अत्याधुनिक अशी युद्धभूमी देखरेख प्रणाली बॅटलफील्ड सर्वेलन्स सिस्टीम संजयचं उद्घाटन राजनाथ सिंग जे आपले संरक्षण मंत्री आहेत त्यांनी जानेवारी 2025 मध्ये केलं. ही प्रणाली भारतीय लष्कर म्हणजे इंडियन आर्मी आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL यांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे. युद्धभूमीवरची पारदर्शकता म्हणजे नेमकं काय तिथं होतंय आणि त्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस वगैरे करण्यासाठी ही फायद्याची ठरणार आहे. तर संजय प्रणाली बॅटलफील्ड सर्वेलन्स सिस्टीम आहे. महाभारतामधल्या संजय सारखंच ती काम करणार आहे. इंडियन आर्मी आणि BEL ही सरकारची कंपनी. चला 9वा प्रश्न घ्या. कोणत्या 2 भारतीय शहरांना पाणथळ शहर मान्यता वेटलँड सिटी ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे? कोणत्या 2 भारतीय शहरांना पाणथळ शहर मान्यता वेटलँड सिटी ॲक्रेडिटेशन मिळाली आहे? ऑप्शन 1 ठाणे आणि मुंबई, ऑप्शन 2 इंदूर आणि उदयपूर, ऑप्शन 3 नांदूर मधमेश्वर आणि लोणार आणि ऑप्शन 4 चेन्नई आणि कोलकाता.
चला आपला इथं टाइम संपतोय आणि याचं उत्तर आहे इंदोर आणि उदयपूर. मध्य प्रदेश मधलं इंदोर आणि राजस्थान मधलं उदयपूर या दोन्ही शहरांना वेटलँड सिटी ऍक्रिडिटेशन मिळालेलं आहे आणि हे ऍक्रिडिटेशन ही मान्यता मिळवणारी ही भारतातली पहिली शहरं ठरलेली आहेत. जर बघितलं तर उदयपूर आणि इंदोर का बरं हे देण्यात आलंय? राजस्थान मधलं जे उदयपूर आहे ते 5 प्रमुख पाणथळ जागांनी वेढलेलं आहे. त्या म्हणजे पिचोला, फतेसागर, रंगसागर, स्वरूपसागर, दूध तलय, ते लक्षात ठेवायची गरज नाही. आणि इंदोर जर बघितलं तर मध्य प्रदेश मधलं सर्वात स्वच्छ शहर जर बघितलं तर ते प्रसिद्ध तलाव आहेत तिथं, लोटस तलाव, चोरल धरण वगैरे. तर पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी काम करणारी अशी जी शहरं आहेत त्या शहरांना ही मान्यता देण्यात आली. वेटलँड सिटी ऍक्रिडिटेशन योजना ही 2015 मध्ये रामसर करारा अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. रामसर करार कशासाठीचा निगडित आहे? तर पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासाठीचा हा करार आहे. तर शहरी पाणथळ स्थळांचं रक्षण करणाऱ्या शहरांना ही मान्यता देण्यात येते आणि एकदा मंजूर झाल्यानंतर 6 वर्षांच्या कालावधीसाठी ही मान्यता वैध असते. तर आपल्याला माहिती पाहिजे की सर्वाधिक मान्यता प्राप्त वेटलँड सिटीज कुठून येतात? चायनामधून येतात. तर भारतामध्ये केवळ 2च वेटलँड सिटीज आहेत, त्या म्हणजे इंदूर आणि उदयपूर. कळालं सगळ्यांना? ओके, पुढचा प्रश्न घ्या. 10वा प्रश्न आहे वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2025 नुसार कोणत्या राज्यानं सर्वाधिक गुण मिळवून पहिलं स्थान मिळवलं? वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2025 नुसार कोणत्या राज्यानं सर्वाधिक गुण मिळवून पहिलं स्थान मिळवलेलं आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 ओडिशा आणि ऑप्शन 4 गोवा. वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI म्हणजे फायनान्शियल हेल्थ इंडेक्स. ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 ओडिशा आणि ऑप्शन 4 गोवा. आपला वेळ इथं समाप्त होतोय. ऑप्शन 3 ओडिशा हे याचं उत्तर आहे. अत्यंत महत्वाचा निर्देशांक आहे. पहिली गोष्ट तर एखादा निर्देशांक असेल तर तो कोणत्या संस्थेने पब्लिश केला आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे नीती आयोगाद्वारे हा निर्देशांक पब्लिश करण्यात आलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही नीती आयोग त्यांचा पहिल्यांदाच वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 पब्लिश केलेला आहे जानेवारी 2025 मध्ये आणि 2022-23 वरच्या आकडेवारीवर हा बेतलेला आहे. पहिल्यांदाच पब्लिश केलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर त्या राज्याचं कसं आहे, रेव्हेन्यू मोबिलायझेशन कसं आहे, फिस्कल प्रुडन्स, डेप्ट इंडेक्स, डेट सस्टेनेबिलिटी कशी आहे, म्हणजेच खर्चाची गुणवत्ता कशी आहे, महसूल एकत्रीकरण कसं आहे, राजकोषीय विवेक कसा आहे, कर्ज निर्देशांक आणि कर्ज शाश्वतता अशा 5 निर्देशांकावर आधारित हा निर्देशांक आहे आणि त्यानुसार राज्यांच्या गुणांनुसार जर बघितलं तर वर्गीकरण करण्यात आलंय. सर्वोत्तम कामगिरी फायनान्शियल हेल्थ कुठल्या राज्याची सर्वोत्कृष्ट आहे? ओडिशा. 67.8 एवढे गुण मिळवलेले आहेत ओडिशानं. तर महाराष्ट्राचा क्रमांक 6वा येतो. महाराष्ट्राला 50.3 गुण आहेत. सर्वात तळाला कुठला आहे? पंजाब. पंजाबला 10.7 एवढे गुण आहेत. तर महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे, ओडिशा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर गुणांनुसार वर्गीकरण करण्यात आलंय. महाराष्ट्र हा फ्रंट रनर या कॅटेगरीमध्ये आहे. अचिव्हर कॅटेगरीमध्ये ओडिशा, छत्तीसगड, गोवा, झारखंड, गुजरात हे पहिले 5 राज्य आहेत. तर महाराष्ट्राला फ्रंट रनर या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर ओडिशा टॉपला आहे, पंजाब तळाला आहे, महाराष्ट्र हा 6व्या क्रमांकावर आहे फ्रंट रनर कॅटेगरीमध्ये. समजलं सगळ्यांना? तर या प्रश्नांची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल आहे, याला स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनेल आपलं जॉईन करा. माझ्या या टेलिग्राम चॅनेलवर हे प्रश्न सोडूनही दररोज मी काही महत्वाचे प्रश्न टाकत असतो. त्या प्रश्न आणि काही करंट अफेअर्स ही टाकत असतो. त्याच्यावर कित्येकदा परीक्षेत डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून जर बघितलं तर श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनेल आणि श्रीकांत साठे परिक्रमा हे आपलं युट्यूब चॅनेल जॉईन करा. तुम्हाला ही सिरीज असं वाटतंय की पुढे कंटिन्यू राहावी तर तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना ती काय करा, शेअर करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की तुमच्यासाठी असे क्वालिटी प्रश्न घेऊन येईन मी. आणि या उपक्रमासह आपण करंट अफेअर्सची एक प्रकारे फास्ट रिव्हिजन पण या युट्यूब चॅनेलवर लवकरच घेऊन येणार आहे. सेक्शन वाईज काही महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस करणार आहे जे परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी
तुम्ही श्रीकांत साठी परिक्रमा युट्यूब चॅनेल जॉईन करा आणि सोबत माझं ऍप म्हणजे बिंग एस्पिरंट हे ऍप डाउनलोड करा. आणि करंट अफेअर्सची जर तुम्ही तयारी करत असाल तर दर महिन्याला रेग्युलर तयार केली पाहिजे. का बरं, कशी करायची ती? तर आपलं यशाची परिक्रमा, यशाची परिक्रमा मी 2014 पासून लिहितोय. यशाची परिक्रमा वाचून हजारो अधिकारी हे म्हणजे हजारो विद्यार्थी हे अधिकारी झालेले आहेत. तर त्यांचा तुम्ही कुठल्याही सिलेक्टेड विद्यार्थ्याला विचारा की करंट अफेअर्स कुठून केलं होतं, तर तो एकच नाव घेईल, यशाची परिक्रमा. तर यशाची परिक्रमा हे मासिक प्रत्येकानं काय करा, ऑर्डर करा. आणि पुण्यामध्ये असाल किंवा जवळच्या बुक स्टॉल मध्ये असेल तर त्या बुक स्टॉल वाल्यांना सांगा की हे परिक्रमा मासिक मागवा म्हणून. ठीक आहे. आणि तुम्हाला ते दर महिन्याचं परिक्रमा करा. कारण करंट अफेअर्स एकत्र खाल्लं तर ते फास्ट फूड सारखं तुम्ही जर खाल्लं म्हटलं की फास्ट चला लवकर लवकर द्या आम्हाला, तर ते पचणार नाही. करंट अफेअर्स हे च्यवनप्राश सारखं आहे. ते रेग्युलर जर कन्झ्युम करत गेला तरच तुमच्या आरोग्याला फायदा होणार आहे, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स येणार आहेत. तर मल्टिपल रिव्हिजन्स आणि रेग्युलर करंट अफेअर्स साठी बिंग एस्पिरंट हे आपलं ऍप आणि परिक्रमा मासिक हे फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.